सध्या फक्त भारतातच नव्हे तर जगभरात एका पक्षाची एका पार्टीची चर्चा आहे आणि ती पार्टी म्हणजे CGP अर्थात कॉकरोच जनता पार्टी। भारताचे सरन्यायाधीश एक वक्तव्य करतात, बेरोजगार तरुणांना झुरळाची उपमा देतात आणि त्यानंतर भारतातली ही तरुणाई एकवटते आणि त्याला स्वरूप येतं ते कॉकरोच जनता पार्टीचं। त्याचा जो संस्थापक अध्यक्ष आहे तो मराठमोळा अभिजित दिपके। तो सध्या अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊन त्याची डिग्री कंप्लीट झाली आहे। तो सुद्धा एक बेरोजगार युवक आहे आणि हे वाक्य त्याला लागलं आणि तिथून जी स्थापना झाली या CGPची। पण मात्र हा अभिजित दिपके कोण आहे, त्याचं घरचं बॅकग्राऊंड काय आहे, तो तिथपर्यंत कसा गेला आणि ही कल्पना त्याच्या डोक्यात कशी आली, या सगळ्यांचे प्रश्न आपल्याला आज सगळ्यांच्या मनात पडले, त्याचे उत्तरं जाणून घ्यायचे आहेत। आणि यासाठीच माझ्यासोबत अभिजित दिपके यांच्या घरातील व्यक्ती अर्थात त्याच्या वहिनी आहेत अर्चना दिपके। आणि एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की अर्चना दिपके या हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य त्या जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि विशेषतः अपक्ष निवडून आले आहेत, कुठल्याही पॉलिटिकल पक्षाच्या त्या सदस्य नाही आहेत। सुरुवातीला तुमची मला ओळख करून द्या आणि त्यानंतर मग आपण अभिजितकडे येऊ। नमस्कार, मी अर्चना परमेश्वर दिपके, अभिजित दिपकेची मी मोठी वहिनी आहे। आणि कुठून तुम्ही मी जी आताची जिल्हा परिषदेची जी निवडणूक लढवली ही परभणी जिल्ह्यातून लढवली आणि ही माझ्या कर्मभूमीतून म्हणजे माझ्या माहेराकडून मी ही निवडणूक लढवलेली आहे। आणि या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि अपक्ष म्हणूनच मी ही निवडणूक जिंकलेली आहे। मी कुठल्याही पक्षाशी बांधील नव्हते किंवा मी कुठल्याही पक्षाकडून ही निवडणूक लढलेली नाही आहे। तर मला एवढंच सांगायचं आहे की मी एक सुशिक्षित बेरोजगार आहे। शिक्षण काय झालं? माझं शिक्षण हे मी स्वतः BA DED BEd MAd आहे आणि एवढं शिक्षण शिकूनसुद्धा मी घरीच होते, म्हणून मी अपक्ष म्हणून एक फॉर्म भरला आणि माझ्या सर्कलमधील, माझ्या जिल्ह्यातील, माझ्या महाराष्ट्रातील आणि माझ्या देशातील आज जो सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी, माझ्या शेजारी राहणाऱ्या तरुणांसाठी काहीतरी करण्यासाठी आपण सत्यतेनं खूप गरजेचं आहे, आपण आवाज उठवणं खूप गरजेचं आहे। त्यामुळं मायबाप जनतेने मला अपक्ष उमेदवार म्हणून नाही तर एक मी सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणून मला भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे। आणि आता आपण पाहतो की आपला हा देश हा तरुणाचा देश आहे आणि हा जर तरुण रिकामा राहिला तर मग या तरुणाला काय अर्थ राहणार आहे। हाच विचार घेऊन आमचे जे दीर आहेत, छोटे दीर अभिजित भाऊ यांनी हा जो कॉकरोच पार्टीचा अजेंडा उचललेला आहे हा खूप महत्त्वाचा आहे। बरं, आता हे कॉकरोच जनता पार्टी अभिजितने काढली त्यावेळेस तुम्हाला समजलं कधी? ज्या दिवशी म्हणजे 16 मेला सगळी चर्चा होती नेटवर, इंटरनेटवर, मग लगेच इंटरनेट इंस्टाग्राम ओपन केल्याच्या नंतर सगळीकडं कॉकरोच कॉकरोच कॉकरोच। अगोदर कळालंच नाही की कॉकरोच नेमकं आहे काय, चाललं आहे काय। मग नंतर भाऊच्या ID ला जाऊन पाहिलं की त्या ठिकाणी भाऊचे तेव्हा खूप म्हणजे लाखामध्ये नाही तर हजारात सुरुवातीला फॉलोअर्स होते। पण भाऊनी जेव्हा हे पक्ष स्थापन केला आणि ही जी खंत आहे की माननीय महोदय साहेबांनी, भारताच्या न्यायाधीशांनी असं एक वाक्य केलं की हे जे तरुण आहेत हे आहेत कॉकरोच आहेत आणि हे परजीवी आहेत, ही गोष्ट कुठंतरी भाऊच्या मनाला लागलेली आहे। म्हणून भाऊनी स्वतः आपण समोर येऊन या सुशिक्षित बेरोजगारासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि स्वतः ते पण एक सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना पण आणखी कुठली काय जॉब लागलेला नाही, काहीच नाही। बरं, मला आता सांगा तुम्ही की अभिजित जो आहे की त्याचं शिक्षण कुठं झालेलं आहे, प्राथमिक शिक्षण किंवा त्याचं एज्युकेशन कसं झालेलं आहे, तो काही आपसोबत पण काही काळ जोडला गेलेला होता, नक्की त्याचा काय इतिहास काय आहे, त्याचे घरचे काय करतात? घरचे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आणि आमचं जॉईंट फॅमिली आहे। भाऊचं शिक्षण हे म्हणजे आमचे मोठे सासरे औरंगाबादला सर्व्हिसला असल्यामुळं ते तिकडं शिफ्ट झाले आणि भाऊचं प्राथमिक आणि माध्यमिक आणि कॉलेजचं शिक्षण हे औरंगाबादला झालेलं, म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरला झालेलं। आणि भाऊनी जे इंजिनिअरिंग केलं हे पुण्याला केलेलं आणि मग इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर वडील पण इंजिनियर आणि ते पण स्वतः इंजिनियर, मग त्यांना तिथे रस नाही वाटला म्हणून त्यांनी पत्रकारितेकडे वळण्याचा प्रयत्न केला आणि मग पुण्याला त्यांनी पत्रकारिता करण्याचं ठरवलं आणि तिथं ॲडमिशन पण घेतलं। पण तिथे ॲडमिशन घेतल्याच्या नंतर त्यांच्या कॉलेजला अरविंद केजरीवाल जे आपचे मुख्यमंत्री होते माजी, ते त्यांच्या कॉलेजला भेट देण्यासाठी आले होते। तेव्हा मग भाऊची आणि त्यांची तिथे ओळख झाली आणि ओळख झाल्याच्या नंतर मग केजरीवाल साहेबांनी त्यांना दिल्लीला बोलवलं
आणि तिकडं बोलवल्याच्यानंतर त्यांचं जे एज्युकेशन आहे, त्यांची जी बुद्धी आहे, त्या बुद्धीचा कुठंतरी वापर झाला पाहिजे, हा तरुण कुठंतरी पुढं गेला पाहिजे, या सर्व गोष्टीचा त्यांनी विचार केला आणि भाऊला त्यांनी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं. मग त्यानंतरचा अमेरिकेत कसा पोहोचला? आणि मग आम आदमी पक्षासोबत भाऊनी 2 वर्ष काम केलं. पण हे काम करत असताना त्यांना वाटलं की आपण आणखी कुठंतरी कमी पडतोय, आपलं शिक्षण या ठिकाणी थांबायले, आपलं शिक्षण हे थांबलं नाही पाहिजे, म्हणून त्यांनी अमेरिकेतल्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी फेलोशिपच्या याच्याखाली जाऊन त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. आणि ते शिक्षण घेत असताना नेमकं 16 मेलाच त्यांना त्या दिवशी त्यांची डिग्री आली आणि त्या डिग्रीमध्ये सुद्धा भाऊनी त्या कॉलेजला पण टॉपर केलेलं आहे त्या दिवशी. तर काय त्यांच्याशी बोलणं कधी झालं होतं? त्यांच्याशी बोलणं काल सकाळी झालेलं. काय म्हटले? काही नाही, आता हा जो ट्रेंड चालू आहे, तरुण कसा एकवटलेला आहे, तरुणाला खरोखरच कामाची गरज आहे, त्याला नोकरी नाही तर नाही, कुठला तरी त्याला एखादा व्यवसाय पाहिजे, उच्च शिक्षित लोकांना म्हणजे एवढं शिक्षण घेऊन सुद्धा बाहेर देशात जाण्याची का गरज पडायली, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आणि भाऊ समोर गेलेले आहेत. तुमचं वैयक्तिक त्यांच्याशी बोलणं झालं होतं का? काय चर्चा काय झाली? म्हणजे घरगुती चर्चा झाली की फक्त CGP-वरच? नाही, असं काहीच चर्चा नाही, अशी काहीच चर्चा झाली नाही. बरं, आता त्यांच्यावर एक असा आरोप होतो की जी जेनझींची जी क्रांती किंवा जे आंदोलन नेपाळमध्ये, बांगलादेशमध्ये झालं, तसं काही भारतात करू पाहत आहेत ते, आणि तशा पद्धतीचं हे सगळं आंदोलन उभा राहण्याची त्याची जी फंडिंग आहे ती सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरून चालते, असंही बोललं जातं. या संदर्भात काही चर्चा किंवा तुम्हाला काय वाटतं? नाही, असं काहीच नाही, असं काहीच झालेलं नाही, चर्चा वगैरे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे या सगळ्या आरोपांसंदर्भात तुम्हाला काय? आता भाऊ ठरवतील, त्यांच्या हातात आहे आता सगळं, काय करायचं काय नाही. त्यांच्या हातात म्हणण्यापेक्षा अखंड भारतातल्या तरुणाच्या हातामध्ये आहे की आता आपण काय इथून पुढचा प्लॅटफॉर्म कसा बदलायचा, काय करायचं काय नाही करायचं, हे आता तरुण वर्ग ठरवणार. म्हणजे आता विशेषतः ते जे प्रश्न विचारतात ते सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला विचारतात. भारतीय जनता पक्षाचे ट्विटरवर आपण इंस्टाग्रामला पाहिले तर आज त्यांचे 8.8 मिलियन फॉलोअर्स झालेत आणि आता या कॉक्रोच जनता पार्टीचे जवळपास 5 दिवसात 14 मिलियन 16 मिलियन आत्ता, म्हणजे तो ट्रेंड प्रत्येक मिनिटाला बदलतोय. 16 मिलियनपर्यंत ते पोहोचलेत. याबद्दल काय वाटतं? कारण इतक्या जगातली सगळ्यात मोठा पक्ष आणि त्याबद्दल 5 दिवसापूर्वी सुरू झालेला पक्ष. आपल्याला एवढंच म्हणायचं आहे, हे एवढे फॉलोअर्स का झालेत? हे सुशिक्षित बेरोजगार आहेत, यांना काहीतरी काम पाहिजे, यांना नोकरी पाहिजे, यांच्या हक्काचं यांना काहीतरी पाहिजे, म्हणून हे म्हणजे सगळ्या भारतातली जी तरुण संख्या आहे ही कॉक्रोच पार्टीमध्ये जाण्यासाठी. ओके, हे सगळं पाहिल्यावर अभिजितच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती नक्की? छान आहे, आपला मुलगा तरुणासाठी काहीतरी करते, समाजासाठी काही करते, हे प्रत्येक आईवडिलांना अभिमान आहेच ना आणि असणारच. आणि गावातली काही मंडळी आहेत त्यांचं काय म्हणणं पडतं? गावातली मंडळीचा सुद्धा भाऊंना, त्यांच्या आता कॉक्रोच जनता CGPला पण भरपूर असा पाठिंबा आहे. भाऊ जे करतील त्यांना भरघोस आमचा पाठिंबा आहे आणि पुढील कार्यासाठी त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा असतील. नक्की. आता तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे, आता स्वतःच्या घरातच CGP उभा राहिली आहे, काही राजकीय पक्ष त्याचा व्हावा किंवा सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन भारताची सत्ता हातात घ्यावी असं काय वाटतंय? नाही, असं काही नाही, ते ठरवतील, त्यांचा काय आहे विचार, काय नाही त्यांच्या पक्षाचा ते ठरवतील. आणि तुम्ही सुशिक्षित तरुण, बेरोजगार सुशिक्षित तरुण, म्हणजे आता जसं अभिजित म्हणतो की प्रत्येक सुशिक्षित तरुण, जसं सरने सांगितलं झुरळे, तर आपणही स्वतःला झुरळ जर म्हणून घेतलं तर या सगळ्या झुरळांना काय वाटतं? या सगळ्या झुरळांना काय वाटते म्हणजे आपण एवढं शिक्षण घेऊन सुद्धा स्वतःला झुरळ म्हणून घेणं म्हणजे ही किती मोठी शोकांतिका आहे. आणि का आपण झुरळ म्हणून घ्यावं? आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी एवढा शिक्षणाला खर्च केला आहे, मग हे आपल्याला कोणतरी असं काहीतरी बोलावं आणि आपण ते शब्द घेऊन बसावं असं नाही ना. मग त्या माणसाला समोरच्या प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. बरं, हा जो सपोर्ट मिळतोय तो सपोर्ट भारतातल्या युवकांचा आक्रोश आहे सत्ताधाऱ्यांविरोधात, सरकारविरोधात, अशी कुठंतरी भावना निर्माण होतीये का? होते ना, ऑफकोर्स. कारण आपण पाहताय, आताचं नीटचं उदाहरण घ्या ना तुम्ही. आईवडील मुलासाठी किती झटतात, रात्रंदिवस मेहनत करतात. मुलगा अभ्यासाला बसला तर आईवडील त्याच्याबरोबर अभ्यासाला बसतात. आणि शेवटी आता नीटचा रिझल्ट काय लागला? भारतातल्या 17 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्या का केल्यात? याचा प्रश्न विचारणारं कोणीतरी पाहिजे ना. हां,
त्या आईवडिलांना काय वाटलं असेल, मुलासाठी त्यांनी स्वप्न काय स्वप्न पाहिलेली असतील, त्या मुलांनी नीटसाठी काय स्वप्न पाहिले असतील, नीटपर्यंत येण्यासाठी त्याने किती अभ्यास केला असेल, त्याने किती तरी रात्र जागले असतील आणि अभ्यास केला असेल आणि शेवटी त्याच्या पदरात काय पडलं, आत्महत्या. मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे, याला कोणीतरी बोलणारं पाहिजे, कुठंतरी वाचा फुटली पाहिजे. म्हणून संबंध भारतातल्याच नाही तर संबंध जगातल्या तरुणांना माझी विनंती आहे की सगळेजण भाऊसोबत पाठिंबा द्या आणि समोर काहीतरी वेगळं करण्याचा निश्चितच प्रयत्न करा. नक्कीच. ह्या होत्या अर्चना दिपके, या वहिनी आहेत अभिजित दिपकेच्या, ज्यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. अभिजितचा प्रवास नक्की कसा राहिलेला आहे, तो अमेरिकेपर्यंत कसा पोहोचला आणि त्याचे उद्दिष्ट नक्की काय आहेत या सगळ्या संदर्भात, याचा सगळ्यांवर सखोल प्रकाश टाकण्याचं काम त्यांच्या बहिणीने केलेलं आहे. अभिजित दराडे, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.